रिलीफ संस्था चिपळूणच्या आणि कोकणातील ज्या स्वयंसेवी संस्थेने या पुरामध्ये भरपूर असं कार्य केलं, यांचे उपकार असं म्हणू शकत नाही मी. मगाच म्हटल्याप्रमाणे कुठेतरी ऋण पेळण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. खेळ हा छोटेखानी कार्यक्रम करूया, बाकी गोष्टी जाऊ दे, चालू असतात. यानंतर आता मनोगत सुरू करतील. माझ्याकडे शौकतभाई बघतायतच. मम्मी सोडून बाकीचे बोलते नाही, गायक असं सभापती पंचायत समितीचे म्हटल्यानंतर साहजिक आहे. तर रिलीफ फाउंडेशनचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या कार्यक्रमामध्ये मला त्या फाउंडेशनच्या लोकांनी निमंत्रण दिलं आणि एका चांगल्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. अनेक कार्यक्रमाला लोक बोलवतात, जायला लागतं, पण काही ठिकाणी इच्छा नसून पण जायला लागतं. इथे आल्यानंतर सर्व बघितलं आणि माहिती घेतली की या संस्थेला 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये एवढे चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवले. महत्वाचं म्हणजे त्यांनी गरीब मुलं जी शिकतात आणि आर्थिक दृष्ट्या ती शिकू शकत नाही, त्यांना शिक्षणासाठी मदत केली, ही फार मोठी गोष्ट आहे. पुराची मदत तर आहे, ती दिलीच पाहिजे, त्याबद्दल शंका नाही. पण एक माणूस एखाद्या घरामध्ये शिकला तर एक घर उभं राहतं, एक गाव उभा राहतो. आणि या शिक्षणासाठी सुद्धा मदत केली, अनेक उपक्रम त्यांनी राबवले. आणि म्हणून त्यांचा फोन आल्यानंतर पहिल्यांदा मी माहिती घेतली की या संस्थेचं काम काय आहे, कसं काय चाललंय, आणि मग मी आलो. माझी उंची जरी कमी असली तरी बरेचसे लोक बोलवतात, पण जायचं कुठं नाही जायचं कुठे ह्याचा थोडासा विचार करावा. आता या पुराच्या परिस्थितीमध्ये एवढ्या लोकांनी मदत केली, एवढ्या लोकांनी मदत केली, त्या सगळ्यांचेच आभार मानले पाहिजे. पण एका ठिकाणी मला बोलवलं, तिथे मी गेलो, तिथं थोडस वाईट वाटलं. एक इनोवा गाडी आली, माझा फोन नंबर त्यांच्याकडे नव्हता, तो पोलीस स्टेशनवर घेतला आणि म्हणाले आपल्याला वाटप करायचं आहे. मी काही विचारलं नाही, गडबडीत होतो. तिसऱ्या दिवशी आणि मी गेलो. इनोवा गाडीचं मागचं झाकण उघडलं, त्याच्यामध्ये 25 मेणबत्तीचे बॉक्स होते. एवढं ठीक आहे, आता अंधार आहे, लाईट नाही, मेणबत्तीची सुद्धा आवश्यकता आहे. चला वाटा, त्या वाडीत गेलो, प्रत्येकाला एक मेणबत्ती, एक माचीस देणे सुरुवात केली. तेही ठीक आहे, 25 मेणबत्तीचे बॉक्स आणि 50 फोटो काढले मला देतात. आता म्हणजे परत तेवढं झाल्यानंतर ज्याच्या हातात दिली होती त्याच्या हातातली मेणबत्ती घेतली आणि दुसऱ्याला दिली, ते परत त्याचा मला फोटो. मी आता शेवटी सांगितलं, या मेणबत्तीने माझ्या तोंडाला आग लावून हे सोडून द्या, संपून जा. परत त्या वाडीत मला जायला नको. मग 4 दिवसात परत विचार केला, एक सामाजिक संस्था आहे, त्यांना फोन केला, आपल्याला अमुक अमुक त्या वाडीत जायचं आहे. मग ती जी उडी होती ती मी भरून काढली आणि तो विषय मोकला. इथं मी विचारलं तर एवढा चांगला कार्यक्रम, आणि अपंगाचे, अंध्यांचे सत्कार, त्यांची मदत, काम आहे. आणि एका शाळेने 2 मिनिटाची मुदत आहे, एका शाळेने सांगितले, यही है इबादत यही दीन ईमा, यही है इबादत यही दीन ईमा, के काम आए दुनिया में इंसा के इंसा, खुदा रहम करता नहीं बशर पर, करो मेहरबानी तुम अहले जमी पर, खुदा मेहरबा होगा अर्शे बरी. तुम्ही हिशोब, बारकाचा हिशोब करायचा फक्त. 70, 75, 80 दिवस माणूस जगला की तो किती दिवस जगतो तो बघा. 360, 365 हा हिशोब आपण कधी काढला नाही. तर किती लाख दिवस होतात, त्याच्यातले 50% झोपून रात्रीचे, राहिले 50% दिवस. त्या 50% दिवसामध्ये जेवढं काम चांगलं करायचं आहे
त्यांच्यासाठी जन्नतीचा आणि स्वर्गाचा दरवाजा उघडा आहे. एवढं जरी भान आपल्या नशिबामध्ये झालं, नशिबात आलं तरी सुद्धा ते चांगलं. आता मी शिक्षणाचा उल्लेख केला, 1 मिनिटात आठवणार आहे, 1 मिनिट झाला असं मला वाटतं. शिक्षणाचा उल्लेख कशासाठी केला? फार पूर्वी परिस्थितीला बिकट होती. मी 10वी मध्ये एका विषयात नापास झालो आणि घरी गेलो आणि आईला सांगितलं की मी एका विषयामध्ये नापास झालोय. डब्यातली साखर घेतली नाही, आईने माझ्या हातात दिली, खा म्हणाले. बोललो मी नापास झालोय. ते म्हणजे बरोबर आहे, पास झाला असतात तर 11वीची पुस्तकं घ्यायला पैशाची अडचण आहे. ही परिस्थिती तेव्हा होती. आणि म्हणून काही लोक बघून अशा लोकांना मदत शिक्षणासाठी करणं सुद्धा तुमचं काम 1 नंबरचं आहे. फार पूर्वीची एक गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. फार पूर्वी एक शिक्षक होते. इथे कोण शिक्षक असले तर वाईट वाटून घेऊ नका, हे मी आत्ताच सांगत नाही, फार पूर्वीच सांगतो. हा, ते शिक्षक शाळेत जायचे आणि सभापतीच्या गाडीतनं फिरायचे, तुमच्या आमच्या नाही. आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा शाळेत जायचं असेल तर त्या शिक्षकांना विचारायला लागायचं की मी शाळेत येऊ काय. मग आता इन्स्पेक्शन असतं, मग त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या शिक्षकांना सांगितलं 25 तारखेला मी तुमच्या शाळेमध्ये येतोय, वर्गामध्ये जाईल आणि मुलांना काही प्रश्न विचारेल. मग ते शिक्षक मला ते प्रश्न मला आत्ताच सांगून ठेवा, मी काय शाळेत गेलेलो नाही, आता बरेच 6 महिने जाणार. त्यांनी ते प्रश्न सांगितले आणि हे शिक्षक माशी त्या गावात गेले आणि त्या शाळेत गेले, वर्गात गेले आणि सांगितले आज 24 तारीख आहे, 25 तारखेला उद्या गट शिक्षण अधिकारी येणार आहे आणि असे असे प्रश्न विचारणार आहेत. पृथ्वी कशी आहे? तर मी हातात एक चेंडू आणि तो असं तुम्हाला मागणं दाखवीन, मग तुम्ही म्हणा पृथ्वी गोल आहे. मग ह्या पृथ्वीमध्ये काय आहे तर 75% पाणी आहे आणि 25% जमीन आहे. असं ते उद्या बरोबर तुम्ही सांगा. ते म्हणाले सांगतो. 25 तारखेला ते गट शिक्षण अधिकारी वर्गात गेले आणि हे शिक्षक चेंडू न्यायला विसरले. आता चेंडू न्यायला विचारल्यानंतर त्याने विचारलं पृथ्वी कशी आहे, तर चेंडू नाही हातात. जे विद्यार्थी 24 तारखेला हजर होते ते गांजरले, पण एक विद्यार्थी त्याच्यातला माझ्यासारखा गैरहजर होता. मग ह्यानी काय केलं, चेंडू हातात नाही म्हणून तंबाखूची डबी काढली आणि मागण्याची फिरून दाखवली. जो विद्यार्थी गैरहजर होता त्याने सांगितलं पृथ्वी चौकोनी आहे. मग या पृथ्वीमध्ये काय आहे तर 75% तंबाखू आणि 25% चुना. ही परिस्थिती तेव्हा होती. आता एक बटन दाबलं, एक बटन दाबलं तर संपूर्ण जग फिरते. आणि म्हणून शिक्षणासाठी प्रगती केली पाहिजे. जातीभीतीचा काही विषय नाही. मी या बेरोजगारांना नोकऱ्या लागावं म्हणून अनेक वेळा बोंब मारतो. मी बस सभेमध्ये कैलासवासी आर पाटलांना विचारलं 300 लोक तुम्ही भरती केले, त्याच्यात मुस्लिम समाजाचे 2च कसे काय, मराठा समाजाचे 2च 5च कसे काय, हेच कसे काय, सगळे पश्चिम महाराष्ट्रातले कसे काय, कोकणात काही कोण शिकतच नाही का. तेव्हा ही परिस्थिती सगळ्यासाठी आपण त्याने काम केलं पाहिजे. आजच्या वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं हा जो पूर आलाय तो नेहमी येता कामा नाही. नाही मग तुम्ही 1 वेळ मदत द्या, 2 वेळ द्या, 10 वेळ द्या, रोज कुठनं द्या. आजच्या वर्तमानपत्रामध्ये वाचलं ते पूर रेषा ठरवणार आणि मग 90% शहर जाणार नाही करणार. कुणाला कुणी अधिकार दिलाय? ही पूर रेषा ठरवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे का, प्रांताला आहे का? त्यांना अधिकार नाही. त्यांनी फक्त प्रस्ताव दाखल करायचा आहे. हे अधिवेशन मध्ये ह्याचा ठराव पास व्हायला लागतो. अधिवेशन मध्ये त्याची चर्चा होईल आणि हे तुम्ही सांगताय पूर्वी ठरवणार, हे ठरवणार. मी अनेक दिवस बोंब मारतोय, अनेक पक्षाचे अनेक राजकीय लोक बोंब मारतात की हे पाणी आलं कुठून सांगा. त्याच्यावर कोण काय बोलतच नाही. अरे पावसाचं पाणी नाहीच आहे. पावसाचं पाणी एवढं येतच नाही आणि पावसाचं पाणी आलं तर त्याची हळूहळू पातळी वाढते. समुद्र वाढत नाही रात्री 1 वाजता. आणि जर पावसाचं पाणी आलं असेल तर मग नगरपालिका देण्याच्या पूर्वी नगर परिषदेच्या गाड्या का नाही भिजल्या, एमएससीबीच्या गाड्या का नाही भिजल्या, सगळ्या तुमच्या आमच्याच का गाड्या भिजल्या. पहिले हे पाणी कसं आलं, काय आलं. तुमचं ते पाटबंधारे विभाग आहे तिथे विचारलं किती मिलीमीटर पाऊस पडला, ते म्हणाले आम्हाला माहितीच नाही. अरे किती मिलीमीटर पाऊस पडला हे तुम्हाला माहित नाही आणि पावसाचं पाणी आलं म्हणून सांगताय. त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन हे जे संस्था आहे या सगळ्या संस्थेने एकत्र येऊन पक्षपेक्षा बाजूला ठेवून त्या निवडणुका नंतर बघू, पहिले आपला जीव बघूया. ह्याच्यासाठी आपल्याला आवाज उठवायला लागेल आणि ह्याच्यातलं नेमकं काय आहे ते बाहेर काढावं लागेल. हे पावसाचं पाणी नाही, आम्ही 10 वेळा सांगितले पावसाचं पाणी नाही. अरे किती नुकसान झालं लोकांचं. पूर देशात तुम्ही आम्हाला सांगताय तर बघा फुगा पण फुटला. पूर देशात मग तुम्ही
आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या लोकांनी एकत्रपणे काम करायचं आहे. आणि खरोखर तुमच्या संस्थेला मी धन्यवाद देतो. मी अनेक कार्यक्रमाला गेलेलो आहे, पण त्याच्यापेक्षा एक नंबरचा कार्यक्रम हा तुमचा आहे. आणि तुम्ही ही टी शर्ट जे मला दिले, हे टी शर्ट जर तुम्ही मला दिले, मी काय कबड्डी खेळत नाही, पण हे टी शर्ट मी घालीन. आणि मुंबईमध्ये जे जे राज्य करतात, मग ते पवार साहेब असतील, राणे साहेब असतील, कोणते असतील, तेव्हा हे टी शर्ट घालून जाय. आणि त्यांनी जरी नाही विचारलं तरी मी सांगेन हे संस्थेने कुठल्या दिले ते, आणि त्या संस्थेचं किती काम चांगलं आहे. ज्याच्या ठिकाणी मी जाईल त्याच्या ठिकाणी तुमच्या कामाचा उल्लेख करेन. 2 मिनिटं 3 मिनिटं बोललो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यमान आणि माजी नगराध्यक्षा हे आपलं मनोगत. आता बाकी नाही, वेळेचं बंधन वाढत. गाड्या आहे तुमच्याकडे? अस्सलामुअलैकुम, नमस्कार. 2च मिनिटं दिलेली आहे, त्यामुळे थोडक्यातच मी काय मोठी वक्ता नाही, परंतु सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिकंदरभाई, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर रिलीफ फाउंडेशनचे हनीफभाई, अझीमभाई, खालिदभाई, उपस्थित पठाण सर, शौकतभाई, मुकादम सर, करामतभाई, मोदी साहेब, यासिनभाई, त्यांची पूर्ण टीम आणि राणे साहेब, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, माझे सर्व इतर बंधू आणि भगिनींनो. खरं तर महापूर काय आला आणि मदतीचाही महापूर चिपळूणने, महाड, खेडणे, आपण मदतीचं पण महापुराचं हे बघितलं की कुठून कुठून मदत आली. तर आपण 2 वर्ष म्हणताय रिलीफ फाउंडेशनचं काम चालू आहे, पण मी आज अनेक वर्ष बघते की हीच लोक विविध माध्यमातून त्यांचं काम, सामाजिक काम करत आहेत. मग ते बशीरभाई हजवानींच्या माध्यमातून असू देत, खालिदभाईच्या माध्यमातून असू देत, स्वतः हनीफभाई आणि सिकंदरभाई त्यांच्या पर्सनल माध्यमातून असू देत. खेळमध्ये अनेक कार्यक्रमामध्ये मी त्यांच्या उपस्थित राहिलेले आहे. आणि रिलीफ फाउंडेशन जरी त्यांनी आत्ता सुरू केले लॉकडाऊनमध्ये, म्हणजे गेली 2 वर्ष ते म्हणतात, परंतु त्यांचं काम खूप आहे. जसं आमचे बशीरभाई म्हणतात की इट इज बिटवीन मी अँड माय अल्लाह, म्हणजे भरपूर काम केले त्यांनी. आज या फ्लडमध्ये जवळजवळ 40 मध्ये त्यांनी मदत केलेली आहे रिलीफसाठी, परंतु त्यांनी कुठेही त्याचा गाजावाजा नाही, कुठे पब्लिसिटी नाही, असेही व्यक्तिमत्व आहेत आणि आज तेही यांच्याशी कनेक्टेड आहेत. तर खरोखरच आपणा सर्वांचं मी ह्या आजच्या दिवशी आम्हाला इथे बोलवलं आणि ॲप्रिशिएशन केलं, त्याबद्दल फाउंडेशनचं मी मनपूर्वक आभार मानते. सत्कार सन्मान केलातच, परंतु मी एवढंच म्हणेन की असंच आपण सगळे मिळून, जर धर्म, जात पात काही न बघता आपण सगळे मिळून इथे चांगल्या पद्धतीने सोशल वर्क सुरूच ठेवायचं आहे. मग ते महापूर असू देत किंवा कोविड असो किंवा नसो, आपल्याला एक माध्यम मिळाले, प्लॅटफॉर्म मिळाले कोविड-19 मधून किंवा या महापुराच्या माध्यमातून. पण इथं आपल्याला थांबायचं नाही, कारण नवीन लोक घडत आहेत आणि नवीन सोशल वर्कर्स आपल्याला बघायला मिळाले. मुस्लिम समाजाने तर भरपूर केलं, आता आपल्याला आकाश पवारांनी सांगितलंच आहे, परंतु बाकीच्या इतर समाजातून पण भरपूर मदत आली. त्या सर्वांचाही मी मनपूर्वक आभार मानते. आणि एवढंच म्हणेन आपल्या सर्वांसाठी आहे हे की कदम कदम पे सितारे उतर के आएंगे, कदम कदम पे सितारे उतर के आएंगे, तेरे मदद को तारे निकल के आएंगे, निकल के तू बन जा मददगारों का वारिस, निकल के तू बन जा मददगारों का वारिस, तेरे मदद को फरिश्ते भी उतर के आएंगे, तेरे मदद को फरिश्ते भी उतर के आएंगे. थँक्यू. सगळे होते, काही विद्यार्थी होते. अध्यक्ष माझे महोदय, नाव नाही सांगणार, माझ्या लक्षात आहे, माझा विद्यार्थीच आहे तो, त्याला सुद्धा आपण सोडलेलं नाही. रेहाना मॅडम जेव्हा बशीरभाई चिपळूणला आले होते तेव्हा मॅडमनी एक लिस्ट दिली त्यांच्याकडची, मी स्वतः होतो, आमच्या आदिबाई सगळे होते. त्याच्यामध्ये मला कुठलंही असं म्हणजे जात धर्म मला बोलायलाच ते बरोबर वाटत नाही, ते पूरग्रस्त होते, समस्याग्रस्त होते, तीच नाव होती तिथे. मॅडमनी सुद्धा नावं दिली, बशीरभाई स्वतः होते. आणि आमचे खेडचे वैशिष्ट्य आहे, मुस्लिम समाजातील जेवढ्या संस्था आहेत 7-8, वेळ पडली की आम्ही सगळे जातो. आता इथे 4 संस्थेची लोक आहेत, रिलीजचा कार्यक्रम पण 4 संस्थेची इथे लोक आहेत आणि मग एकमेकाला आम्ही मदत करतो. JMBR बशीरभाई आजवानी प्रचंड काम केलंय. आज बशीरभाई अध्यक्ष आहेत आणि सिकंदरभाई आमचे उपाध्यक्ष आहेत. अल मदीना सारखी मोठी संस्था उपाध्यक्ष आहेत. हरिभाई ते आमचे सिराज पटेल साहेब आहेत. ते एवढी मोठी संस्था उभी केली खेळला, सोपं नाही इंग्लिश मिडियमची, काळाची गरज. म्हणजे आम्ही पुढेच सगळ्यांना असं कुठलाही भेदभाव जात भेद न मानता काम करणारी ही मंडळी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला रिलीफ फाउंडेशनला शुभेच्छा
आणि यानंतर मौलाना अब्दुल सलाम जे मुंबईतून खास इथे कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपसे गुजारिश है कि आप अपने जरीन हालात से मध्ये आला म्हणून काय म्हणतात, फिराक है काश सुनने वालों के सीने में दिल होता. हे आपलं मनोगत होते. काय बोलतो, तुमची निवडणूक झाली त्यावेळेला माझी खेळची टीम 22 लोकांसह महाराष्ट्र हायस्कूलचे 8 जे तिकडचे रूम आहेत ते आम्ही स्वतः स्वच्छ करत होतो. 2 वेळा 22 लोक घेऊन गेलो होतो. त्यातले इथे 7 लोक आहेत, स्वतः आम्ही गेलो होतो. तेव्हा तुमची वरती निवडणूक चालली होती, कळलं आम्हाला, अभिनंदन. अस्सलाम वालेकुम. रिलीफ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व रिलीफ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सिकंदर भाई जसनाईक, हनीफ भाई घनसार, खालिद भाई चौगले, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज आपण ह्या चिपळूणच्या आलेल्या महापुराच्या संदर्भात हा जो काही कार्यक्रम त्यांनी जो घेतलेला आहे, सर्वप्रथम आपण सर्वांनी दुआ करूया की हे पाणी किंवा हा प्रसंग परत चिपळूणवर येऊ नये, कुठेच येऊ नये. म्हणजे जिथं जिथं हे आता हे अशा तऱ्हेचं पाणी, आता शौकत पाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जुने जाणते लोक सांगतात की हे पाणी असं कधी आम्ही बघितलेलंच नव्हतं. हा जो काय 12-13 फूट जे पाणी हे आहे, कारण आम्ही पण आता लहानपणापासून पाणी बघतोय, पाणी नॉर्मली पावसात भरतं किती 2-3 फूट पाणी भरतं निघून जातं, परंतु हा अशा प्रकारचं जे पाणी जे भरलं हे सर्वांसाठीच नवीन आहे आणि यांनी सर्वांचंच नुकसान प्रचंड केलेलं आहे. तर आपण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे सर्वांनी प्रार्थना करू की हे अशा तऱ्हेची आपत्ती कुठेच येऊ नये. त्यानंतर या रिलीफ फाउंडेशन सारखे जे बाकी बरेचसे जे NGOs किंवा जे काही संस्थांनी चिपळूणसाठी किंवा खेडसाठी जे धावून आल्या, सगळ्यांनी आपापल्या परीने मदत केली. जसे यांनी मगाशी रौफबाईंनी सांगितल्याप्रमाणे त्यात प्रामुख्याने बशीर बाजवानी सारखे असे दानशूर व्यक्ती किंवा आमचे कालसगट ट्रस्ट वगैरे ह्या तऱ्हेचे लोक आहेत. समोर येत नाही ते मागून करणारे, त्यांचं काम ते करत असतात, परंतु अशा लोकांची जी मदत येते ती आता आमच्यासारख्या माध्यमातून आम्ही गरजवंतांपर्यंत किंवा अगदी ज्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे की आता जी मदत काही आली चिपळूणमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये, त्यात असं काय झालं की ठराविक रचाए गए इस तकरीमी मजलिस में हमारे मुअज़्ज़ज़ हाज़रीन, जो हमारे कलिमा पढ़ने वाले भाई हैं, उन्हें अस्सलामु अलैकुम, और जो हमारे नॉन मुस्लिम भाई हैं उनके लिए बहुत बहुत आदाब. रिलीफ फाउंडेशन को मैं सूबाई जमीयत अहले हदीस मुंबई, रोशनी एजुकेशनल ट्रस्ट कोकन और अपनी दूसरी यूनिटों की तरफ से दिल की गहराई से मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने अपनी ये जिम्मेदारी समझी. ये उनकी बड़ाई है, ये उनके कैरेक्टर की बुलंदी है कि जिन लोगों ने इन मुसीबतों के हालात में कोकन के अपने मुतासरीन भाइयों की बिला तफरीक मजहब, बिला तफरीक मसलक और सेक्ट मदद की है, उनकी हिम्मत अफजाई की जाए, उनका मान सम्मान रखा जाए, उन्हें सम्मानित किया जाए. इसलिए मैं फिर कहता हूं कि ये रिलीफ फाउंडेशन, उसके जिम्मेदारान हम सब की तरफ से दिली मुबारकबाद के मुस्तहिक हैं. अल्लाह ताला उनकी सोच में बुलंदी अता फरमाए, हम सब की कोशिशों में अल्लाह ताला इखलास और बरकत अता फरमाए. अभी हमने बहुत कीमती बातें सुनी. मैं इस पोजीशन में नहीं हूं कि आप अपने भाइयों की जबान में बात कर सकूं, जबान यार मन तुर्की यो मन तुर्की नमी दानम, लेकिन
मैं समझता हूं कि आज हमारी हिंदी जबान, उर्दू जबान, वो भी महाराष्ट्र में जहां उर्दू जबान कसरत के साथ पढ़ाई जाती है, सरकारी सतह पे पढ़ाई जाती है, उसे समझने में कोई दिक्कत नहीं है। तो मैं अपने भाइयों की जो बहुत कीमती बातें मुझसे पहले हम सब से कह के गए हैं, उन्हीं बातों में से कुछ बातें मैं कुछ रेफरेंसेस से कहना चाहता हूं। एक बात तो ये कि करो मेहरबानी तुम अहले ज़मी पर, खुदा मेहरबान होगा अर्शे बरी पर, यानी ऊपर वाला। हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते हैं, जिसे ये पसंद हो, जिसे ये पसंद हो कि उस दिन, जिस दिन यानी क़यामत के दिन कोई साया नहीं होगा अल्लाह के साये के सिवा, जिसे ये पसंद हो कि उस दिन साया मिल जाए, वो मुश्किलात में मुब्तला लोगों की मदद करे, उनका हाथ बटाए। ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की गोया की उस प्यारी बात की तर्जुमानी किसी शायर ने की है। उर्दू जबान में ये बात कही कि करो मेहरबानी तुम अहले ज़मी पर, और उस वक्त जब इंसान मेहरबानी का मोहताज होगा तो अल्लाह ताला उसे मेहरबानी अता फरमाएगा। यानी जिसने यहाँ साया दिया, धूप में परेशान हाल लोगों की मदद की, उस दिन अल्लाह ताला वहां साया देगा जहां कोई साया नहीं होगा और जहां कोई मददगार नहीं होगा। तो ये बहुत बड़ी बात है। और मैं तो ये कहना चाहूंगा कि जिन भाइयों ने, जिन एनजीओज ने, जिन जिम्मेदारों ने थोड़ी बहुत कोशिशें की हैं, मैं समझता हूं उनके लिए भी कहीं भी जो सोचने समझने वाले हैं, उनके दिलो दिमाग के किसी गोशे में कहीं भी ये चीज नहीं होगी, नहीं होनी चाहिए कि उन्हें सम्मानित किया जाए, उनका किसी स्टेज पर वेलकम किया जाए, उनके काम की कद्र की जाए, यानी वो दिल से ये ना चाहें। हमें हकीकत में उसी सोच के साथ रहना चाहिए कि हमें काम करने का कोई अपने भाइयों का, अपनी इंसानी बिरादरी का अगर कहीं कोई मौका मिल गया तो हम ये समझें कि हमारी ये जिम्मेदारी है, और हम ये समझें कि हम अगर भला करेंगे किसी के साथ तो हमारा भला होगा, बदला हमें अच्छा ही मिलेगा। तो ये सोच हमारी होनी चाहिए। और ये बात अल्लाह ताला ने बताई है कि जब लोग अच्छा काम करते हैं तो उन्हें बदले की, उन्हें शुक्रगुजारी की कोई ख्वाहिश नहीं होती। वो ये नहीं तमन्ना करते कि उनका कोई शुक्रगुजार खड़ा हो। हाँ, एहसानमंद होना, मैंने पहले कहा, ये बात कही कि ये कैरेक्टर की बुलंदी है कि आदमी एहसान माने, किसी की कोशिशों की कद्र करे, लेकिन एहसान करने वाले के दिमाग में ना हो कि मेरी कोशिशों की लोग कद्र करने आगे आए। ऐसा नहीं होना चाहिए। बस वो तसव्वुर हो रिलीफ पहुंचाने वाली एनजीओज का और टीमों का, या जिन्होंने रिलीफ एनजीओज के हाथों पर मदद अपनी पहुंचाई है, उनका भी ये सोचना हो कि उन्हें अल्लाह की तरफ से भला मिले, अच्छा बदला मिले। वो लोगों से बदले की तमन्ना ना रखें, लेकिन कदर करना, लोगों की कोशिशों को तहसीन या खिराज अकीदत पेश करना या उनकी तकरीम करना, ये भी अखलाक की बुलंदी है। अखलाक ये भी बुलंदी है कि हम माने किसी के एहसान को, हम माने एहसान मंद होना, एहसान करना अखलाक की बुलंदी, इंसानियत की बुलंदी, और ऐसे ही एहसान मानना भी इंसानियत की बुलंदी है। लेकिन एहसान करके एहसान मंद किसी को बनाना, ये नीयत हो कि आदमी एहसान मंद बने हमारा, ये बुलंदी नहीं है। और इस मौके पर मैं ये भी कहना चाहूंगा कि हम ऐसे ही जैसे कोकन के मुतासिरीन में इस मुसीबत में हम जुड़े रहे एक दूसरे से, सारे लोग जुड़े रहे एक दूसरे से, छोटे बड़े समाज के, बिला तफरीक के, मजहब, किसी भी फील्ड और ग्राउंड के लोग हों, हर वक्त हमें ऐसे ही जुड़े रहना चाहिए। एक बात मैं ये कहना चाहूंगा कि इसकी बुनियाद क्या है? इसकी बुनियाद ये है, यहाँ हमारे बड़े लोग बैठे हैं, शहर के मुअज़्ज़िज़ीन बैठे हैं, सियासत, मजहब और दूसरे ग्राउंड के, एजुकेशन ग्राउंड से जुड़े हुए लोग बैठे हैं। मैं ये कहना चाहूंगा कि इंसानी पूरी कम्युनिटी जो है, एक माँ बाप की औलाद है, एक माँ बाप की औलाद है। हमारा कुरान कहता है कान अन्नास उम्मतन वाहिदा, सारे इंसान तो एक ही थे, आदम की औलाद हैं, हव्वा की औलाद हैं, बाद में ये बट गए, अलग अलग चले गए।
ये सब ऊपर वाले के बंदे हैं, ये सब ऊपर वाली की भक्ति के पाबंद हैं, बाद में ये बटे आपस में। तो ये बंटवारे कहाँ कैसे हुए इसको समझने की जरूरत है, लेकिन ये किसी भी वजह से हमारे ये बंटवारे हमें बांट करके इतना दूर न ले जाएं कि हम एक दूसरे को और अपनी असलियत को समझने से हट जाएं, दूर चले जाएं। आज ये मौका जो हमें मिला एक दूसरे की गमगुसारी का, एक दूसरे की मदद में आगे आने का, या एक दूसरे की कोशिशों के इस स्टेज से, रिलीफ फाउंडेशन की के इस प्लेटफॉर्म से कदर का, तो ये मौका हमें फराहम करता है। और ये हमदर्दी और दिलों के जज्बे ये हमें बताते हैं कि हकीकत में हम एक हैं, हम एक हैं। और इसी एकताई को, इसी यूनिटी को आगे कायम भी रखना चाहिए। हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की भी यही तालीम है। आप जानते हैं जो मजहब ये तालीम देता हो, जो इस्लाम ये तालीम देता हो, वो हकीकत में इंसानियत का मजहब है। और इंसानियत की बुनियादी जरूरत है कि इंसानों की मुश्किल में मदद में काम आना ऊपर वाले के यहाँ बहुत बड़ी बात ही नहीं, ये तो इंसान है, ये सारी मखलूकात में मुकर्रम है। जानवर की भी मदद करना जब वो कहीं मुसीबत में मुब्तला हो, ये जन्नत में जाने का जरिया है। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, एक औरत जो चाल चलन में अच्छी नहीं थी, लेकिन उसने एक कुत्ते को मुसीबत में पड़ा प्यास से तड़पता देख करके उसे अपने आंचल से पानी निकाल करके उसे पिला दिया, उसकी जान बचानी। तो अल्लाह ताला इतना मेहरबान हुआ कि मेरी मखलूक पर इतनी मेहरबानी की, इतनी रहमत की, तो अल्लाह ताला ने उसकी कमियों को माफ कर दिया। आप बताइए कितनी बड़ी बात है। हमारे लिए रिलीफ का काम करने वालों के लिए यही जज्बा होना चाहिए, जहां भी हम कर सकें कुछ। एक बहुत बड़े महान हैं हमारे इस्लाम में, फज़ैल इब्न अयाज, इनका नाम सुना होगा आपने, पढ़े लिखे लोगों के लिए नया नाम नहीं है, लेकिन जिन्होंने ना सुना हो वो सुन ले। वो कहते हैं मैंने लोगों को जिक्र करते हुए सुना, मैंने लोगों को बात करते हुए सुना। वो क्या कहते थे एक शख्स आया किसी आदमी के पास और कहा मैं जरूरतमंद हूं, मैं बहुत मजबूर हूं। तो जिस शख्स के पास वो आया था मजबूर आदमी, वो कहता है मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूं कि आपने मुझे मौका दिया कि मैं आपकी कुछ मदद कर सकूं। सिकंदर साहब कितनी सोच की बुलंदी थी उस शख्स के यहाँ कि मेरे यहाँ कोई मदद मांगने आया तो गोया कि मुझे चांस दे दिया कि मैं मदद कर दूं। मदद मांगने वाला चांस देता है उस आदमी को जो मदद करता है, तो गोया कि वो वेलकम करता है दिल की गहराई से कि मेरे लिए ऊपर वाले की तरफ से भलाई का रास्ता इसने खोला, क्योंकि इसने मौका दिया कि मैं मदद के लिए हाथ बढ़ा दूं। जिन्होंने मदद के लिए हाथ बढ़ाया है, हकीकत में उन्हें अपने भाइयों का बल्कि शुक्रगुजार होना चाहिए कि रब्बुल आलमीन ने उन्हें इतनी सलाहियत दी थी, कैपेसिटी दिया था, मौका और चांस दिया था कि वो मदद के लिए खड़े हो सके। ये सोच भी होनी चाहिए। और जो रिलीफ फाउंडेशन का ये प्रोग्राम है, उनकी सोच की कदर भी करनी चाहिए कि उन्होंने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की उस हदीस के मुताबिक काम किया कि मन लम यश्कुरिन्नास लम यश्कुरिल्लाह। जिन्होंने लोगों की कोशिशों की, एक्टिविटीज की कदर नहीं की, सम्मान नहीं किया, तो अल्लाह ताला के भी वो शुक्रगुजार नहीं होंगे। अल्लाह ताला हम सबको ऐसे ही एक दूसरे से जुड़ करके, एक दूसरे अपने समाज के लोगों की जरूरियात और मसाइल और प्रॉब्लम को समझ करके हमको एक दूसरे के साथ रहने की और उनके आसानी मुश्किलात में एक दूसरे का कोऑपरेट करने की अल्लाह ताला तौफीक दे। और ये कोशिशें जो हो रही हैं, और ये भी पूरी जिम्मेदारी है जो मुतासरीन हैं, वो सोचे कि कितना दिलों में लोगों के मोहब्बत और जज्बे थे कि वो तड़प उठे आपके लिए। आप जब मुश्किल में पड़े तो तड़प उठे, और यही जज्बा हर तरफ आम होना चाहिए। अल्लाह ताला हम सबको तौफीक दे। हम एक बार फिर कहेंगे कि सारे इंसान एक माँ बाप की औलाद है, सब एक ऊपर वाला। हमारी आत्मा बोलती है कि सबका मालिक एक है, सबका रब एक है, सबका दाता एक है, वो ऊपर वाला है। उसी ऊपर वाले की हम मखलूक हैं, उसी ने हमें पैदा किया है। हम बट गए तो हमारे बंटवारे जो है ये हमें गौर करने की तरफ तो ले जाए, लेकिन हमें बांट करके एक दूसरे के दुश्मन ना बनाए ये हमें बंटवारे। और ये मौके हमें इस तरह का सबक देते हैं कि हकीकत में इंसान
एक है, और इंसान जब कहीं तड़पता है तो दूसरा इंसान बेचैन हो जाता है। ये मैसेज भी है हमारे लिए, और इस तरह के हालात भी हमारे लिए मैसेज हैं कि ऊपर वाला मालिक है, बाकी सब गुलाम हैं। ऊपर वाला कादिर है, बाकी सब मजबूर हैं। कुरान कहता है तुम फकीर हो, मोहताज हो इंसानों, ऊपर वाला अगर तुम्हारी मदद ना करे तो तुम्हें कोई मदद के लिए खड़ा भी नहीं हो पाएगा। इस मैसेज को भी हमें समझने की जरूरत है। अल्लाह ताला हम सबको तौफीक दे। मैं शुक्रिया अदा करता हूँ इस प्रोग्राम के ऑर्गेनाइजर रिलीफ फाउंडेशन का, उसके जिम्मेदारों का, कि इस तरह की कोशिशें, मिसालें वो कायम कर रहे हैं। इस तरह की मिसालें बढ़नी चाहिए ताकि काम कर। अच्छा, या कार्यक्रमामध्ये रिलीफ फाउंडेशनच्या माध्यमातून सत्कार सन्मान तर होणार आहे। काही आम्ही ऍक्टिव्हिटीज ही करतोय। तर या कार्यक्रमाची पहिली ऍक्टिव्हिटी आहे ती अशी एक संस्था जी चिपळूणमध्ये खूप पूर्वीपासून वास्तव्य आहे त्याचं, आणि त्याची भव्य अशी इमारत सुद्धा आहे चिपळूणमध्ये, आणि त्या संस्थेचं त्या विभागात या महापुराचं पाणी गेल्यामुळं खूप नुकसान झालं, आणि रिलीफ फाउंडेशनला ते कळाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की या संस्थेला काहीतरी आपण मदत केली पाहिजे। आणि या अनुषंगाने सिकंदरबाई आणि आमचे अजिमबाई धनसे आणि आमचे पदाधिकारी यांनी एक ठरवलेली रक्कम आहे ती या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या संस्थेला अर्पण करणार आहोत। मी हा आकडा सिकंदरबाई यांना विनंती करतो की त्यांनी फक्त आकडा सांगावा आणि मग संस्थेच्या ठीक आहे। सिकंदरबाईंनी मला सूचना केली की तू सांगितलंस तरी झालं, तर त्यांच्या परमिशन नेहमी हा आकडा जाहीर करतो। आणि ती पहिल्यांदा संस्था जाहीर करतो की महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण या संस्थेला, या शाळेच्या कामासाठी, मी पुरामध्ये त्यांचं जे काय नुकसान झालं याकरिता डागडुजीसाठी या आमच्या फाउंडेशनच्या मार्फत 1 लाख रुपये मी देणगी प्रदान करतो। या कार्यक्रमामध्ये त्याचा धनादेश त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही सुपूर्द करणार। सिकंदरबाई यांना विनंती करतो की मान्यवरांच्या थँक्यू। 3 मुलं आहेत आणि दुर्दैवाने हे तिन्ही मुलं अंध आहेत, ते आपल्या समोर उभे आहेत आता। तर 1 महिनाभर पूर्वी आमच्या बशीरबाई हजवाणीने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना दरमहा 15,000 रुपये कबूल केलं आहे, आणि ते त्यांनी दिलेलं सुद्धा आहे, ते सुरू केलंय। या व्यतिरिक्त आमच्या रिलीफ फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा एक असा प्रस्ताव आमच्या समोर आला की यांना उदरनिर्वाहासाठी काहीतरी आमच्या संस्थेतर्फे अर्पण करणार आहोत। तर मी पुन्हा एकदा सिकंदरबाई यांना विनंती त्या आमच्या बंधूंना ही रक्कम द्या। हात वरती